मित्रहो, अयोध्येत राम मंदिर व्हावं असं ज्या करोडो हिंदूंना वाटत होतं, त्या हिंदूंच्या हिंदुत्वानं अयोध्येमध्येच हे राम म्हटलंय की काय, अशी गोष्ट समोर येते. काय आहे हा सगळा मामला आणि या सगळ्या प्रक्रियेला नेमकं कोण जबाबदार आहे? दिल्लीतल्या सत्ता संघर्षाचा फटका हा आता थेट उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचलाय का? असा प्रश्न उपस्थित होणाऱ्या घटना घडतायत. 2 लोकांनी राजीनामे दिलेले आहेत. हे 2 लोकं कोण आहेत? तर हे 2 असे सद्ग्रस्त आहेत, की जे या राम मंदिर न्यासाशी संबंधित होते. यापैकीचे महासचिव असलेल्या चंपत राय यांनी राजीनामा दिलेला आहे आणि अनिल मिश्रा यांनी सुद्धा आपलं पद सोडलेलं आहे. त्यांच्यावर ही वेळ का आली? एस-आय-टीमध्ये त्यांची नावं आहेत का? आणि जर एस-आय-टीमध्ये त्यांची नावं असतील, तर त्यांना सुद्धा अटक होणार का? असा प्रश्न आज आपल्या समोर उपस्थित होतोय. काय आहे हा सगळा मामला? मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. थेट, अचूक, बोल्ड आणि बिनधास्त भाष्य करणं हे आपलं काम आहे आणि त्यामुळेच आज मोहरमच्या दिवशी 2 लोकांनी राजीनामे दिलेले आहेत. चंपत राय आणि अनिल मिश्रा यांनी जे राजीनामे दिलेले आहेत, त्यांना राजीनामे द्यावे लागले. त्याचं कारण त्यांनी नैतिकता दाखवलेली आहे. पण या अयोध्येच्या राम मंदिराची उभारणी व्हावी यासाठी जगभरातल्या हिंदूंनी आपल्याकडचं दान दिलेलं होतं. का? तर या अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं अशी या करोडो हिंदूंची धारणा होती. आज या राम मंदिराची जी उभारणी झाली ती 22 जानेवारी 2024 ला हे मंदिर खुलं करण्यात आलं भक्तांसाठी आणि त्यावेळेला साधारण जगभरातल्या 7,000 मान्यवरांनी इथे उपस्थिती दिलेली होती. नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेला हे मंदिर आणि या संपूर्ण वास्तूचं उद्घाटन केलं, त्यावेळेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित होते. अत्यंत शानदार असा सोहळा झाला 22 जानेवारी 2024 ला आणि आता आपण आहोत 2026 मध्ये. पण त्याआधी सर्वोच्च न्यायालयानं या संपूर्ण सगळा जो निधी गोळा झालेला होता त्याबद्दल, त्याच्या नियोजनाबद्दल आणि त्याच्या एकूणच व्यवस्थापनाबद्दल काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यामुळे 2020 मध्ये राम मंदिर न्यासाची स्थापना करण्यात आली होती. राम मंदिर न्यासाच्या या स्थापने म्हणजे ही जे हा जो न्यास बनवण्यात आला होता, या संपूर्ण सगळ्या निधीचं जे काही संकलन आहे, त्याचं योग्य नियोजन करणं आणि या सगळ्या गोष्टी नीट कारणी लागणं, मार्गी लागणं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं जे काही मुद्दे मांडले होते, त्याला कारण काय ठरलं होतं? तर त्याला कारण ठरलं होतं, अंतर्गत जे काही लेखापरीक्षण आहे, त्यामध्ये काही गंभीर मुद्दे नोंदवले गेले होते आणि त्यानुसार हे जे काही मंदिराचं एकूणच नियोजन आहे, निधीचं नियोजन आहे, त्याची जी काही वासलात लावणं होतं या संपूर्ण सगळ्या निधीच्या बाबतीत, याचं कारण काय? तर हा निधी काही छोटा-मोठा निधी नव्हता. हिंदुत्ववाद्यांनी, हिंदू धर्म मानणाऱ्यांनी आणि राम भक्तांनी जवळपास 3,500 कोटी रुपयांची रोकड यासाठी इथे एकत्र केली होती, जमा केली होती. तितकेच जवाहीर होते, तितकेच मौल्यवान धातू होते, तितकं सोनं, चांदी आणि हिऱ्यांची सुद्धा अ, मध्ये समावेश होता. म्हणजे या 3,500 कोटी रोकडीच्या व्यतिरिक्त याच्यावरून आपण कल्पना करू शकतो, की किती मोठं दान श्रीरामाच्या नावानं इथे गोळा झालं होतं. आता ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळेला त्यांचं घोषवाक्यच होतं, "ना खाऊंगा, ना खाने दूंगा." आता ज्या वेळेला हा सगळा अपहार रामाच्या नावाने जमलेल्या दानामध्ये झालेला आहे, एकूण 40 दिवसामध्ये 70 वेळा दान चोरलं गेलेलं आहे. आणि हे सगळं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये सुद्धा तपासणी केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. गेल्या 20 दिवसांपासून या दानचोरीच्या संदर्भातल्या बातम्या येत आहेत आणि त्यानंतर एस-आय-टीची स्थापना करण्यात आली होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून
योगी आदित्यनाथ यांनी जी एस-आय-टी बनवली होती, त्या एस-आय-टीने काही महत्त्वाच्या गोष्टी नोंदवल्या होत्या. या एस-आय-टीचा जो सुरुवातीचा रिपोर्ट आहे, तोच लीक करण्यात आला होता. यावरून आपण सगळे हे काय किती भयंकर आहे, हे आपण समजू शकतो. आता हे जे चंपत राय आहेत आणि अनिल मिश्रा आहेत, त्यांना आपलं पद सोडावं लागलेलं आहे. त्यांनी नैतिकतेच्या कारणावर हे पद सोडलं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यांची नावं या एस-आय-टीमध्ये आहेत की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये. 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे अयोध्या पोलिसांकडून आणि मग आता त्यांना हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्या 8 जणांना फैजाबाद न्यायालयामध्ये उपस्थित केलं जाणार आहे. त्यांना रिमांड मिळणार का? तो रिमांड अयोध्या पोलीस मागणार का? आणि त्यांना जर रिमांड मिळाला तर त्यातून जी काही चौकशी समोर येणार आहे, त्या चौकशीमधून आणखी काही मोठी नावं बाहेर येऊ शकतात, अशी भीती अयोध्या पोलिसांना सुद्धा वाटते आणि यूपी सरकारला सुद्धा वाटते. आता हा भ्रष्टाचार झाला होता किंवा ही दानचोरी झाली होती, हेच आधी मुळात योगी आदित्यनाथ यांना मंजूर नव्हतं, त्यांना ते पटत नव्हतं. पण आता गोष्टी योगी आदित्यनाथ यांच्या आवाक्या बाहेर गेल्यात का? हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे. 90च्या दशकामध्ये राम मंदिराची स्थापना करण्यासाठी एक खूप मोठं आंदोलन बनवण्यात आलं होतं. कारण तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ अ, प्रताप सिंग यांनी जो मंडल आयोग आणलेला होता, त्या मंडल आयोगाशी स्पर्धा करण्याकरता कमंडल आयोग अशा पद्धतीचं किंवा कमंडल आंदोलन अशा पद्धतीचं एक आंदोलन उभं करण्यात आलं. कारण आपल्याकडे एक सर्वश्रुत नियम आहे, जोपर्यंत हिंदू, मुस्लिम एकमेकासमोर उभे ठाकणार नाहीत, तोपर्यंत हिंदुत्ववादी मतांचं एकत्रीकरण होणार नाही. हे जाणून त्यावेळच्या राजकारण्यांनी, त्यावेळच्या नेत्यांनी, हिंदुत्ववादी पुढाऱ्यांनी हे सगळं उभं केलं होतं. ते कमालीचं यशस्वी ठरलं. याचं कारण असं आहे, हे जे बाबरी मस्जिद इथे होती आणि ती बाबरी मस्जिद पाडून या ठिकाणी जे काही आंदोलन उभं राहिलं, ते बाबरी मस्जिद पडल्यानंतर ज्याचा अगदी जाहीरपणे उल्लेख शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला होता. ते असं म्हणाले होते, की जर बाबरीचा ढाचा पाडणारे शिवसैनिक असतील, तर त्यांचा मला अभिमान आहे. त्याच शिवसेनेनं दान केलेल्या चांदीच्या विटा या सुद्धा इथून गायब झाल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. संजय राऊत असं म्हणाले, की 1 कोटीच्या विटा पक्षाने या आंदोलनासाठी दिलेल्या होत्या, त्या सुद्धा कुठे सापडत नाहीयेत. त्यांचाही कुठे उल्लेख होत नाहीये. त्या गेल्या कुठे? असा प्रश्न संजय राऊतांनी विचारलेला आहे. आता हे सगळं ज्यावेळेला समोर येतंय, त्यावेळेला 40 दिवसामध्ये 70 वेळा हे दान चोरीला गेलं, अशा पद्धतीची माहिती समोर येते आणि ती अधिक धक्कादायक आहे, ती अधिक क्लेशदायक आहे, क्लेशकारक आहे हिंदुत्ववाद्यांसाठी आणि या सगळ्या विषयासाठी. या 8 आरोपींची अ, जी काही आहे आता कोर्टामध्ये पेशी होणार आहे. पण त्याच वेळेला आज ज्यांनी राजीनामा दिला, त्या अनिल मिश्रा आणि चंपत राय यांना अटक होणार का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण मंदिर उभारण्याच्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना झाली होती 2020 मध्ये आणि ती करण्याचं कारण काय होतं? तर सर्वोच्च न्यायालयानंच सांगितलं होतं, की या न्यासासाठी जे काही प्रोफेशनल्स आहेत म्हणजे आर्किटेक्ट असतील, इंजिनिअर्स असतील किंवा विधिज्ञ असतील किंवा लेखापरीक्षक असतील, यांचा समावेश असलेले लोकं याच्यामध्ये घेऊन या सगळ्या विषयाची अ, जी काही आहे पूर्तता करा आणि याच्यातून कोणताही अपहार होणार नाही याची काळजी घ्या, असं सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं होतं. कारण ज्या पद्धतीचा कारभार अयोध्येमध्ये सुरू होता, तो अत्यंत ढिसाळ, अत्यंत ज्याला आपण प्रोफेशनलिझम नसलेलं किंवा व्यावसायिकता नसलेला हा अशा पद्धतीचा कारभार इथे सुरू होता आणि त्यासाठी या सगळ्या न्यासाची स्थापना करण्यात आली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अ, प्रमुखपदी काही काळ नृपेंद्र मिश्रा होते. हे नृपेंद्र मिश्रा कोण आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाचे ते सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं होतं. त्यांनी सुद्धा याच्याबद्दल काही गंभीर टिप्पणी केलेली आहे. पण आता प्रश्न हा येतो, की हा जो रामाच्या नावाने
हिंदुत्वाच्या साठी जो निधी गोळा झाला होता त्यामध्ये जो इतका मोठा घोटाळा झालेला आहे, या घोटाळा करणाऱ्यांच्या बाबतीत योगी आदित्यनाथ हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काय करणार? याचं कारण असं आहे, की आज मोहरम निमित्त जर कोणी तलवारी काढल्या, हत्यारं उपसली, तर त्यांच्या 7 पिढ्या लक्षात ठेवतील अशा पद्धतीची कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री योगी यांनी जे काही सांगितलं त्याचं स्वागत करायलाच हवं. याचं कारण असं आहे, की हिंदुत्व हे जर तिथे अबाधित ठेवायचं असेल, तर मग हिंदुत्वाचं प्रतीक असलेल्या श्रीरामाच्या साठी जमा झालेल्या दानामध्ये आणि त्याच्या देणग्यांमध्ये अपहार करणाऱ्यांना किती पिढ्या लक्षात राहतील अशी सबक योगी आदित्यनाथ शिकवू शकणार आहेत का? याच्यामध्ये नेमकं कोण-कोण सहभागी आहे आणि त्यांचे हात नेमके कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, हे सुद्धा एकदा योगी आदित्यनाथ यांना सांगावं लागेल, अशी परिस्थिती या दान घोटाळ्यामधून समोर आलेली आहे. जर रामाच्या नावाने आलेलं दान 40 दिवसामध्ये 70 वेळा लुटणारे रामद्रोही ज्या अयोध्येमध्ये वावरत आहेत, त्या अयोध्येतल्या रामद्रोह्यांचा बंदोबस्त योगी आदित्यनाथ करू शकणार आहेत का? हाच खरा आजचा प्रश्न आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतं, रामाच्या नावाने जे दान गोळा झालेलं होतं, हिंदुत्ववाद्यांनी दिलेलं होतं, याचं कारण असं आहे, की रामाच्या नावानं, हिंदुत्वाच्या नावानं दिलेलं दान हे कारणी लागतं आणि त्यातून आपल्याला पुण्य मिळतं. त्यांचं दानही गेलं आणि पुण्यही गेलं, अशी परिस्थिती उद्भवलेली आहे का? आणि या परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार? पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा की योगी आदित्यनाथ? याचं कारण असं आहे, ना खाने दूंगा ना खाऊंगा असं म्हणणारे पंतप्रधान जर सर्वोच्च खुर्चीवर बसलेले असतील आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यातून, ज्या राज्यातून ते मुख्यमंत्री पदावरून उतरल्यानंतर जर त्यांनी पंतप्रधान होण्यासाठी ज्या राज्याची निवड केली, त्या राज्यात रामाच्या नावाने जर इतका मोठा अपहार होत असेल किंवा घोटाळा होत असेल, तर पंतप्रधानांना याचं उत्तर द्यावं लागेल. केंद्रीय गृहमंत्र्यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि योगी आदित्यनाथ यांच्यासाठी तर इकडे आड, तिकडे वीर अशी परिस्थिती झालेली आहे. रामाच्या नावानं अयोध्येमध्ये जो अपहार झालेला आहे, जो महाघोटाळा झालेला आहे, या घोटाळ्याबद्दल आपलं काय मत आहे, हे आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर लिहून कळवा. आपण कळवलेल्या मतांवर माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे. असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सतत टाइम महाराष्ट्राशी जुळलेले राहा, जोडलेले राहा. आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.